ओके तर मित्रांनो आता वाजलेत टाइमच दाखवला ना 6:15 झाले आता आणि आता मी आलोय घरी आणि आता मम्मीला बोलतो चहा ठेवायला. मम्मी चहा ठेवा. हा हा पाणी पण तुला आई यांना झोपलं पाणी पण तुला मला डिस्टर्ब. चहा ठेवा पटकन. आंघोळ करणार ब्रश करताना मला गाडी धुवायला जायचं ते चहा ठेवा पटकन. रात्री घासतो चाय पितो मग गावून गाडी धुवून देतो. आम्ही बसतो अभ्यासाला. आज शनिवार आणि आज अंबरनाथ. आज शुक्रवार आहे, आज उद्या शनिवार आहे. आता 2 दिवस अंबरनाथमध्ये इलेक्शन आहेत ना, म्हणजे उद्या इलेक्शन आहेत. सो आम्हाला आज आणि उद्या सुट्टी आहे कॉलेजला इलेक्शनमुळं, कारण की आमच्या कॉलेजमध्ये इलेक्शन चालतात त्यामुळं. सो आता 2 दिवस सुट्टी. मग परत रविवार पण येतो, आता संडेची पण सुट्टी. 3 दिवस सुट्टी. तर 3 दिवसात PCM. तर काल पीचा केला, आज बीचा करतोय, उद्या एम आणि परवा मग सीचा करीन. असे 4-5 सब्जेक्ट असे कवर होऊन जातील. आणि इंग्लिश मराठी तर चालत राहतं डेली थोडं. सो तर पटकन बायोचा अभ्यास करायला घेतो. आज बायो कंप्लीट करून टाकतो त्याच्याकडून डोक्याला टेन्शन राहणार नाही. सो तर पटकन अभ्यासाला बसतो. आणि अण्णा नाश्ता करतात इथं. काल बनवलेल्या पुऱ्या चहा आणि गुलगुले खात आहेत. त्यांना खाऊ देतो मी डिस्टर्ब नाही करत त्यांना. आई आतमध्ये उपासना करतायत. मम्मी इथं मम्मीचा आवडते सगळ्या गोष्टी. काय मग आज काय जेवण विशेष का? काल रात्रीचा स्टेप होणार रिटर्न. रात्रीचं फक्त भाकरी करते आणि भाजी करते, डाळ भात आहे. बघितलं मित्रांनो, काल रात्रीचा जेवण मम्मी टेपवते आज पण. मित्रांनो आता वाजले दुपारचे, बघा तुम्हाला टाईम दाखवतो, 11:41 झालेत. आणि आता मी आहे ना जस्ट अभ्यास करून मला उठलेलो वैताग आलेला म्हणून. सो मी आता जस्ट ना जेमिनायला एक क्वेश्चन विचारला आहे. बघा मी त्याला माझे फोटोज पाठवले. नीला गिव्ह मी अ नॅचरल स्किन केअर दॅट आय कॅन मेक विथ दिस आयटम्स: बेसन, आटा, बनाना, हल्दी, एलोवेरा जेल, रोज वॉटर, मिल्क, योगर्ट. मग माझं स्किन टाईप लिहिला. सो त्याने मला असं त्याला मी बोललो की मला स्किन केअरसाठी पाठवतं. त्याने मला एवढं सगळं पाठवलं की म्हणजे ब्राईटनिंग अँड डीप क्लिनिंग मास्क, असे त्याने मला 3-4 गोष्टी पाठवल्या. आणि मी काय काय गोष्टी अवॉइड केल्या पाहिजे ना ते सुद्धा मला सांगितलं. सो आता त्यातलं मी पहिलं बोललं म्हणजे ब्राईटनिंग अँड डीप क्लिनिंग जो आहे टॉपिक, पहिला पॉईंट मास्क त्यांनी मला सांगितला आहे तो मी आता बनवणार आहे. तुम्ही मला सांगितलं आहे की हफ्त्यातून 2 वेळा लावायचा. सो आपण हफ्त्यातून 2 वेळाच लावूयात तो मास्क. आणि त्याने अजून सांगितलं आहे डेलीसाठी ते पण आपण लावायचं. सो तर आपण पहिलं करू. याच्यामध्ये मला सांगितलं की 1 चमचा बेसन, अर्धा चमचा हळद, 1 चमचा दही आणि रोज वॉटर. सो आता हे सगळं आपण घेऊयात. आपल्या घरात सगळं आहे. आणि जे घरात आयटम्स होते ना मी तेच गोष्टींची नावं लिहिली आहेत. म्हणजे त्याच पदार्थांची फक्त नावं लिहिली आहेत बस. मी बाकीचे पदार्थ म्हणून येतं तर त्याला लिहून पाठवलं की माझ्याकडे हे पदार्थ आहेत, ह्याच्यापासून मी काय बनवू शकतो का तर सांग मला. त्याने सांगितलं तर पटकन आपण चमचा घेऊ, वाटी घेऊ, बनवतो, पटकन लावतो चेहऱ्याला आणि ठेवतो. त्यामध्ये जरा फोड्या जेव्हा पिंपल जे येतात आता ते सगळं कमी होईल. बघा इथं मला इथं फोरेडवरती नाकावरती सगळे जास्त पिंपल. सो पटकन बनवतो आता. मित्रांनो आता मी हा फेस पॅक बनवला इथं. सगळ्यात पहिलं तर मम्मी लावतीये. मम्मी बोलली मी लावणार, तर मम्मीला बोललो तोंड धुवायला. एक पाणी लावलं तर अरे पाणी तर झालं होतं मी तोंड स्वच्छ पाहिजे लावण्यासाठी यार. नाही यार त्र्यंबक, म्हणजे अक्षरशः काही कोण अडकवतं का रे? तुम्ही तोंड पुसा नीट स्वच्छ. अरे स्वच्छ रुमालाने पुसायचं आहे. त्या हळदीच्या कुंकवाच्या रुमालाने नाही पुसायचं तोंड यार. त्याला काय नव्हतं, खूप काय काय होतं. नंतर घेतो थांबा, ठेव तिथं. जरा पटकन लावा, हलका जास्त नाही लावायचं. ते सुकलं नाही पाहिजे. 10 ते 15 मिनिटच ठेवायचं. लावा त्याला पटकन, असं हाताने लावा. का चमच्याने असं लावायचं. आता मी पण फेस पॅक लावलेले होते. मी पण कधी पण 15-16 वर्षाची होते. हा ठीक आहे चला, स्किन केअर करता तुम्ही. फेस पॅक नाही स्किन केअर. थंड येते. मग दही आहे तुम्हाला घाई लागली होती. मला कपडे धुवायला जायचंय. कसं लावू यार त्र्यंबक? 10:56 झाले. आता लावा. 10:56 तू कोणत्या जगात? 11:56 तुम्ही लावायचं काम करा. चला पटापटा हलक्या हाताने लावायचं. मित्र मैत्रिणींनो, तुमचा मुलगा असा तुम्हाला फेस पॅक बनवून देतो का? माझा मुलगा बघा काय ना कुठून सापडतात यार. चला कुठं चला फिरायला लावा पटकन. टाइम नाही मेरे पास. जास्त लावा. अरे ते एका याच्यात थांबवायचं ते का महिनाभर असंच नाही ठेवायचं. अरे लावते पहिलं सगळीकडे लावून तर घे. काय शायनिंग ती. लावा पटकन चला. तर मित्रांनो आता वाजले 12:20. जर तसा मी चेहरा माझा धुतलाय मस्तपैकी. मला काय फरक जाणवतो का सांगत असते. एका दिवसात फरक जाणवणार नाही. नॅचरल गोष्ट व्हायला वेळ लागतो. त्याला जरा 3 हफ्ते म्हणजे कमीत कमी
2 4 6 वेळा आपण अजून जरा 5 वेळा लावल्यावरती बघू आपण काय फरक झाला. 15 दिवस आपण बघूयात. स्वतः बघूयात. मम्मी अजून घेतला नाही, मम्मीचा पण बघूयात फरक नंतर. आता वाजले दुपारचे 12:45 झालेत आता. आणि मला लागलेली भूक म्हणून मी काल रात्रीचा डाळ भात घेतला आहे आणि रात्रीचे पापड पण घेतले खायला. पटकन खातो. आणि मम्मीने तर बनवलं नाही अजूनपर्यंत जेवण, तो पटकन खातो. मग जेव्हा मम्मी चपाती आणि भाजी बनवा तेव्हा चपाती भाजी खाईल.